नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 21 मार्च 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, अलीकडेच संरक्षण मंत्रालयाने अश्विनी रडारसाठी 2906 कोटींचा करार कोणासोबत केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच BEL सोबत संरक्षण मंत्रालयाने अश्विनी रडारसाठी करार केला आहे। आता आपण अश्विनी रडारबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। अश्विनी लो लेवल ट्रान्सपोर्टेबल रडार LLTR आहे। हे DRDO आणि BEL ने विकसित केले आहे। LLTR अश्विनी हा अत्याधुनिक सॉलिड स्टेट तंत्रज्ञानावर आधारित एक सक्रिय इलेक्ट्रॉनिकली स्कॅन केलेला फेज्ड ॲरे रडार आहे। हे हाय स्पीड लढाऊ विमानांपासून ते मानवरहित हवाई वाहने आणि हेलिकॉप्टरसारख्या मंद गतीने चालणाऱ्या लक्ष्यांपर्यंत हवाई लक्ष्यांचा मागोवा घेण्यास हे रडार सक्षम आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDO आणि BEL यांनी संयुक्तपणे पूर्णपणे स्वदेशी अश्विनी रडार विकसित केले आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, युक्रेनचे नवीन चीफ ऑफ जनरल स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अँद्री हनातोव। युक्रेनचे नवीन चीफ ऑफ जनरल स्टाफ म्हणून अँद्री हनातोव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। लष्करी पुनर्रचना आणि रशियाशी सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या राष्ट्रपतींनी जनरल स्टाफच्या नव्या प्रमुखाची नियुक्ती केली आहे। नव्या प्रमुखांनी अनातोली बार्हिलेविच यांची जागा घेतली आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित भारतातील पहिले मंदिर कोठे बांधले गेले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भिवंडी ठाणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित भारतातील पहिले मंदिर बांधले गेले आहे। या मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले। आता आपण शिवाजी महाराजांबद्दल काही अजून माहिती बघूयात। छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते। 1645 मध्ये वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला ताब्यात घेतला, जो त्यांचा पहिला लष्करी विजय मानला जातो। 10 नोव्हेंबर 1659 मध्ये प्रतापगडाच्या लढाईत शिवाजी महाराजांनी आदिलशाही सेनापती अफजल खानाचा वध केला। 1665 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबासोबत पुरंदरचा त्यांनी तह केला। 6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड येथे झाला, जिथे त्यांना छत्रपती ही पदवी मिळाली आणि मराठा साम्राज्याची स्थापना झाली। आणि शेवटी 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड येथे मृत्यू झाला। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, त्रिनिदाद आणि टोबॅगोचे नवे पंतप्रधान कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्टुअर्ट यंग। त्रिनिदाद आणि टोबॅगोचे नवे पंतप्रधान स्टुअर्ट यंग आहेत। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। ते सध्या ऊर्जा आणि ऊर्जा उद्योग मंत्री म्हणून काम पाहतात आणि डॉक्टर कीथ राऊली यांचीही त्यांनी जागा घेतली आहे। डॉक्टर कीथ राऊली यांनी या वर्षाच्या सुरुवातीला राजीनामा देण्याची घोषणा केली होती। आता आपण त्रिनिदाद आणि टोबॅगोबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। हा कॅरिबियनच्या लेसर ॲटिल्स भागातील एक देश आहे। त्रिनिदाद आणि टोबॅगोची राजधानी आहे पोर्ट ऑफ स्पेन। तेथील अधिकृत भाषा आहे इंग्लिश। तेथील राष्ट्रीय चलन आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न पाचवा आहे, नुकतेच निधन झालेले देवेंद्र प्रधान ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजकारण। देवेंद्र प्रधान हे राजकारणाशी संबंधित होते। त्यांच्याबद्दल अजून काही पॉइंट्स बघूयात। नुकतेच माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रधान यांचे वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले। ते यापूर्वी 27 मे 2000 ते 29 जानेवारी 2003 13वी लोकसभेमध्ये ते कृषी राज्यमंत्री होते आणि 19 मार्च 1998 ते 27 मे 2000 पर्यंत 12व्या लोकसभेमध्ये ते भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री होते। सध्या केंद्रीय शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांचे ते वडील होते। पुढील प्रश्न बघूयात।
प्रश्न 6वा आहे, जागतिक वन दिवस इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट हा केव्हा साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 21 मार्च, म्हणजेच आजच्याच दिवशी जागतिक वन दिवस साजरा करण्यात येतो. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. संयुक्त राष्ट्रसंघाने 28 नोव्हेंबर 2012ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजूर केला व 21 मार्च 2013 रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला. वनांचा मानवी जीवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलांवर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलांवर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 2012 पासून 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. 2025ची थीम आहे फॉरेस्ट्स अँड फूड, म्हणजेच जंगले आणि अन्न. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7वा आहे, राजस्थानच्या मुकुंद्रा हिल्स टायगर रिझर्व्हमध्ये अलीकडेच कोणत्या दुर्मिळ मांजराचे प्रथमच छायाचित्र घेण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॅरॅकल. राजस्थानच्या मुकुंद्रा हिल्स टायगर रिझर्व्हमध्ये कॅरॅकल या दुर्मिळ मांजराचे प्रथमच छायाचित्र घेण्यात आले. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. मुकुंद्रा हिल्स हा एक व्याघ्र प्रकल्प आहे जो की राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात स्थित आहे. हे सुमारे 759 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते आणि 2013 मध्ये त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे, नॉर्वेजियन सरकारने दिलेल्या 2025च्या हॉलबर्ग पुरस्काराचे विजेते कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गायत्री चक्रवर्ती स्पिवाक. नॉर्वेजियन सरकारने 2025चा हॉलबर्ग पुरस्कार गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांना दिलेला आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. स्पिवाकला 5 जून रोजी नॉर्वे येथील बर्गन विद्यापीठात हा पुरस्कार मिळणार आहे. स्पिवाक हे 2007 पासून कोलंबिया विद्यापीठात मानविकी विषयात विद्यापीठाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आता आपण हॉलबर्ग पारितोषिकाविषयी काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. हा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे जो नॉर्वे सरकारकडून कला, मानवता, सामाजिक विज्ञान, कायदा आणि धर्मशास्त्र या क्षेत्रातील कार्यासाठी उत्कृष्ट विद्वानांना दरवर्षी दिला जातो. यात $5,40,000 रोख पारितोषिक दिले जाते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 9वा आहे, जागतिक कविता दिन केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 21 मार्च, म्हणजेच आजच्याच दिवशी जागतिक कविता दिन साजरा केला जातो. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. 1999 साली युनेस्कोने पॅरिसमध्ये झालेल्या 30व्या सर्वसाधारण परिषदेत 21 मार्चला जागतिक कविता दिन म्हणून मान्यता दिली. हा दिवस कवितेच्या भूमिकेवर आणि जगातील विविध भाषा आणि संस्कृती जतन करण्याच्या क्षमतेवर भर देतो. 21 मार्चला अजून काही महत्त्वाचे दिवस असतात, जसे की आंतरराष्ट्रीय नवरोज दिन व आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मूलन दिन देखील 21 मार्चला असतात. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 आहे, अवकाशात 286 दिवस घालविल्यानंतर कोणते अंतराळवीर नुकतेच हसत हसत पृथ्वीवर परतले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अ आणि ब दोन्ही, म्हणजेच सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी अवकाशात 286 दिवस म्हणजेच 9 महिने घालवल्यानंतर हे अंतराळवीर आता पृथ्वीवर परतले आहेत. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. सुनीता विल्यम्स तिच्या सहकारी बुच विल्मोरसह 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर सुखरूप परतल्या आहेत. त्यांचे परतणे स्पेस एक्सच्या ड्रॅगन अंतराळ यानाद्वारे झाले. या यानातून 17 तासांच्या प्रवासानंतर ते पृथ्वीवर परतले. ड्रॅगन स्पेसक्राफ्ट कॅप्सूलने 19 मार्च रोजी IST पहाटे 3:27 वाजता फ्लोरिडाच्या किनारपट्टीवरील समुद्रात एक स्प्लॅश डाऊन केले. हे दोन्ही अंतराळवीर जून 2024 पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर होते. दोघेही केवळ एका आठवड्यासाठी गेले होते, परंतु अंतराळ यानामधून हेलियम गळतीमुळे आणि वेग कमी झाल्यामुळे त्यांना 9 महिने अंतराळ स्थानकावर राहावे लागले. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.